मध्ये धुसफूस होती, पण ती धुसफूस आता कॅबिनेटच्या बैठकीपर्यंत पोहोचली आहे। कॅबिनेट बैठकीमध्ये शिवसेना आणि भाजप एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आहे। जोरदार खडाजंगी झाली या दोन गटांमध्ये। लाडकी बहीण योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं असताना राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र फक्त लाडकी बहीण इतका शब्द का वापरला जातोय? मुख्यमंत्री हा शब्द लावणं जड होतं का, असा सवाल शिवसेनेनं केलाय। बघूयात कॅबिनेटमध्ये लाडकी बहीणवरून क्रेडिट वॉर कसं रंगले। लाडकी बहीण योजनेसाठीची राष्ट्रवादीची ही जाहिरात सोशल मीडियावर फिरवली जाते। अख्खी जाहिरात पाहिली तर त्यात फक्त दादांचाच वादा दिसतोय। खरं तर या योजनेचं नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असं आहे। पण जाहिरातीत काय किंवा अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत काय, शिंदे आणि फडणवीसांचं नावही नाही आणि फोटोही नाही। यावरूनच महायुतीत ठिणग्या पडायला सुरुवात झाली आहे। आम्ही शब्द पाळतो, मग राष्ट्रवादीला मुख्यमंत्री एवढा शब्द जड झालाय का, असा थेट सवाल शंभूराज देसाईंनी केलाय। आमच्या महायुतीमधल्या एका घटक पक्षानं त्यांच्या पक्षाचा प्रचार करताना किंवा त्यांच्या पक्षाच्या जाहिराती करताना मुख्यमंत्री हा शब्द त्यातनं वगळला आणि नुसतं माझी लाडकी बहीण असा त्याच्यामध्ये उल्लेख केला। आता एक शब्द मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हा काही जड नव्हता ना त्या जाहिरातीमध्ये टाकायला। शंभूराज देसाई जे महाराष्ट्राचे एक जबाबदार मंत्री आहेत, त्यांनी नाराजी व्यक्त केली। अप्रत्यक्ष का असो दे, प्रत्यक्षच नाराजी आहे ती की मुख्यमंत्र्यांचं नाव तुमच्या लाडकी बहीण योजनेवर का नाही। आता एखाद्या ठिकाणी जर नाव वगळलं गेलं असेल किंवा कार्यकर्त्यांनी आपला नेता प्रमोट करताना लाडकी बहीण योजना, शेवटी अर्थमंत्री दादा असल्यामुळे त्यांनी सर्वांनी मिळून कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेतलेला आहे, मग झाला असेल कुठं तर ती दुरुस्त करून जाऊ। लाडकी बहीण योजनेवरून महायुतीत श्रेयवादाची जोरदार लढाई सुरू झाली आहे। एकीकडे शिंदे गटानं अजित पवारांच्या जाहिरातीवर आक्षेप नोंदवलाय, तर दुसरीकडे भाजप कार्यकर्त्यांनी दादांच्या बारामतीतच देवेंद्र फडणवीसांचे बॅनर्स लावलेत। देवा भाऊ लाडक्या बहिणीला मिळणार 1500 रुपये महिन्याला अशी टॅगलाईन देत राष्ट्रवादीला डिवचण्यात आलंय। लाडकी बहीण योजनेच्या श्रेयवादाची लढाई एवढी वाढली आहे की त्यावरून थेट कॅबिनेटमध्येच खडाजंगी झाली। मुख्यमंत्री हा शब्द का वापरला जात नाही, असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला। त्यावर मुख्यमंत्र्यांचा फोटो आणि नाव वापरलंय। बीडमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा उल्लेख होता, तसंच फोटो आणि योजनेचं नावही वापरलं, असं उत्तर धनंजय मुंडेंनी दिलंय। राष्ट्रवादीनं प्रसिद्धी करताना मुख्यमंत्री शब्द वगळला अशी तक्रार शंभूराज देसाईंनी केली। त्यावर आपण लवकरच या योजनेसाठी SOP आणूयात, असं उत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। राष्ट्रवादीच्या जाहिरातीत मुख्यमंत्री शब्द का वगळला, असा सवाल शिंदे गटाच्या दादा भुसे आणि गुलाबराव पाटील या मंत्र्यांनीही उपस्थित केला। ही योजना महायुती सरकारची आहे, राज्यात चुकीचा संदेश जाणं अयोग्य आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। या सगळ्या तक्रारींचे मुद्दे अजित पवारांपर्यंत पोहोचवू आणि या तक्रारीची योग्य नोंद घेतली जाईल, असं आश्वासन त्यावर देवेंद्र फडणवीसांनी दिलंय। लाडक्या बहिणीवरून थेट कॅबिनेटमध्येच अशा ठिणग्या उडाल्यानं विरोधकांना महायुतीवर टीका करायला आयताच मुद्दा मिळाला। मला वाटतं की पुढची कॅबिनेट घेऊ नये, नाहीतर हे एकमेकाचे कपडे फाडतील। आत्ताची परिस्थिती एकमेकांना मंत्रिमंडळात ठोसे लावण्यापर्यंत एकमेकांना ठोकण्यापर्यंत जाईल। कारण श्रेयवादाच्या लढाईमध्ये मी मागे नाही, काही झालं तरी वाटेल ते करू, पण त्याचं श्रेय मलाच मिळालं पाहिजे। या श्रेयवादामध्ये हे एकमेकाचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही। एकच लक्ष विधानसभावरच डोळ्यावर ठेवून त्यांनी लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढलेली आहे। दुर्दैव आहे